स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला या वर्षी खाकी माझी ही जी मी तुम्हाला सिरीज सुरू केलेली आहे त्यावर आज आपण पोलीस भरती 2021 मॉक पेपर 4 जो गणित विषयाचा आहे तो पाहणार आहोत। मॉक पेपर 4 जो गणित विषयाचा आहे तो पेपर इथे आपण पाहणार आहोत। या वर्षी खाकी माझी पोलीस भरती 2021 यावर बघा, आता पहिला क्वेश्चन, मनीषाचा पगार, मनीषाचा मासिक पगार राखीच्या मासिक पगाराच्या 3/4 आहे। काय म्हटलेलं आहे? मनीषाचा मासिक पगार राखीच्या मासिक पगाराच्या 3/4 आहे। जर राखीचा पगार 38,000 रुपये असेल तर मनीषाचा वार्षिक पगार किती? ठीक आहे, बघा मनीषाचा जो पगार आहे तो कसा आहे? राखीच्या 3/4 म्हणजे बघा राखीच्या 3/4, राखीच्या 3/4 आहे कुणाचा पगार? मनीषाचा। आता जर राखीचा पगार 38,000 रुपये असेल याचा अर्थ बघा राखीचा पगार 4 असेल, जो खाली राहतो त्याला आपण काय करतो? त्याला आपण जो दिलेला व्यक्ती आहे आणि ज्याच्यासोबत कंपॅरिझन करत आहे तोच त्याची व्हॅल्यू राहते। किंवा तुम्ही याला सरळ सरळ या भाषेमध्ये सुद्धा समजू शकता। जो आपली मनीषा आहे ती कशी आहे? 3/4 आहे कुणाच्या? राखीच्या पगाराच्या, म्हणजे 38,000 लिहिणार तुम्ही। ठीक आहे, या 4ने याला भाग करा, कितीचा भाग बसणार? बघा या 4ने या 38ला भाग करा, कितीचा भाग बसणार? 4 9 36, 4 9 36, 4 25 म्हणजे 9, 5 00 आणि हा तुमचा 3। यांचा गुणाकार करा, तुम्हाला इथनं मनीषाचा पगार भेटेल। बघा याचा गुणाकार करूया आपण, किती येणार आहे? 2 0 इथे ठेवले, 3 5 15, एक कॅरी झाला, 3 7 3 9 7 27, 9 7 27, 27 आणि 1 28। तर किती पगार आलेला आहे मनीषाचा? मासिक पगार 28,500 आलेला आहे मनीषाचा। आता आपल्याला विचारलेला काय आहे बघा क्वेश्चन मध्ये? तर मनीषाचा वार्षिक पगार काय विचारलेला आहे? मनीषाचा वार्षिक पगार। तर इथे बघा मनीषाचा आपला मासिक पगार किती आलेला आहे? 28,500। आता आपल्याला काढायचा आहे मासिक पगार, तर याला 12 ने गुणा आणि इथे तुमचा आन्सर काय येणार आहे? बघा 12 ने जेव्हा याला आपण गुणलं, 2 0 ॲज इट इज, 12 5 60, 6 कॅरी केले आपण, काय केलं? 6 कॅरी केले, 12 8 96, 96 अधिक 6 2 इथे लिहिले आपण। ठीक आहे, 10 कॅरी केले, नंतर पुन्हा बघा 12 दोन्ही 24, 24 आणि 10 किती येणार? 34, 24 आणि 10 34। तर किती आलेला आहे? 3,42,000, 3,42,000 आणि या सर्व किंमती तुम्हाला 3 लाख मध्ये दिलेले आहे, लाखांमध्येच दिलेले आहेत। तर इथे आपला राईट आन्सर काय होणार आहे? 3,42,000। एक वेळा पुन्हा समजून घ्या या प्रॉब्लेमला, जेणेकरून तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे क्लिअर होणार। मनीषाचा मासिक पगार हा राखीच्या मासिक पगाराच्या 3/4 आहे। जर राखीचा पगार 38,000 रुपये असेल तर मनीषाचा वार्षिक पगार, तर आपण मनीषा जी होती आपली ते 3/4 होती कुणाच्या? राखीच्या पगाराच्या, आणि राखीचा पगार किती होता? 38,000। तर आपण 3/4 गुणिले 38,000 घेतलेला आहे आणि या 4ने जेव्हा याला भाग केलं तेव्हा आपल्याला भेटलेला आहे 95, म्हणजेच त्यावर आणखी 2 0, 9,500 भेटले। नंतर त्याला 3 ने गुणायचं होतं, तर इथे आपण 3 ने त्याला गुणलं तेव्हा आपल्याला माहिती पडलं मनीषाचा मासिक पगार 28,500 आहे। आणि त्याने आपल्याला प्रश्न केलेला आहे वार्षिक पगार, तर वार्षिक पगार काढण्यासाठी आपण त्याला 12 ने गुणलं, तर आन्सर किती आलेला आहे? 3.42 लाख, 3.42 लाख इतका आपला आन्सर आलेला आहे। नेक्स्ट बघा, सुमितने एक वस्तू 6,500 रुपयात घेतली। सुमितने काय केलेलं आहे? एक वस्तू घेतली, कितीला? 6,500 रुपयाला, आणि त्याने ती वस्तू 24% नफ्याने विकली। आणि त्याने काय केलेलं आहे? ती वस्तू 24% नफ्याने विकली। तितक्याच रुपयामध्ये त्याने दुसरी वस्तू घेतली। ठीक आहे, तेच रुपये त्याने दुसऱ्या वस्तू घेतली, त्या रुपयांमध्ये त्याने काय केलेलं आहे? दुसरी वस्तू घेतलेली आहे। ती वस्तू 20% तोट्याने, ती वस्तू काय केलेली आहे? त्याने 20% तोट्याने विकली। तर त्याला त्या व्यवहारात किती नफा व किती तोटा झाला?
बघा सुमित आहे ज्याने एक वस्तू 6,500 रुपयाला घेतलेली होती. नंतर काय म्हटलेलं आहे, त्याने ती वस्तू 24% नफ्याने विकली. कितीला? 24% नफ्याने विकली. तर बघा आपल्याला 100% बरोबर किती दिलेलं आहे? 6,500. तर 1% बरोबर किती येणार? 65 येणार. हे 2 झिरो मी इथे कट केले. बघा 6,500ला आपण घेतली होती, याचा अर्थ तेव्हा त्या वस्तूची किंमत 100% असेल. ठीक आहे. तर आपण 1% काढला, हे 2 झिरो कट केले आणि इथनं 1% आपल्याला काय भेटलं? 65. ठीक आहे. आता ती वस्तू त्याने 24% नफ्याने विकली, तीच वस्तू त्याने 24% नफ्याने विकली. तर 24% इथे आपण काढूया. तर याला काय करूया, याला मी 1 ने गुणलं, सॉरी 24 ने गुणलं. या 1%ला मी कितीने गुणलं? 24%ने. तर याला सुद्धा मी कितीने गुणणार? 24 ने. कितीने गुणणार? 24 ने. तर बघा जोही अंक 5 ने एंड होतो त्या अंकाच्या काय करा म्हटलं होतं मी? डबल. त्याची डबल करा आणि बाजूवाला अंक हा त्याचा अर्धा होतो, आणि बाजूवाला अंक हा त्याचा अर्धा होतो. हे जितकंही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगत आहो, हे मी तुम्हाला अगोदरच बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आतापर्यंत जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण तो बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ ही जी प्लेलिस्ट आहे ही पाहू शकता. त्यामध्ये मी सर्व पद्धतीने गुणाकार कसा करायला हवं, अधिक वजाबाकी कशा प्रकारे करायला हवी स्पर्धा परीक्षेमध्ये, हे सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे. ते आपण नक्की पाहू शकता. तर बघा इथे आपण या 65च्या काय केले? डबल, आणि या 24च्या अर्धे केले. आता बघा किती इझी झालेलं आहे. आधी बघा अंक कसा दिसत होता, आता बघा कशा टाईप मध्ये दिसत आहे. तर 0 हा लिहिला. ठीक आहे. 12 0 0, 12 36 36 6, हातचे आले 3, 12 1 12 आणि 3 किती झाले? 15. किती झालेले आहे? 15. म्हणजे त्याला किती रुपये नफा झाला? 1560 रुपये नफा झाला त्याला. कशावर? 6500 रुपयावर. ठीक आहे. 6,500 रुपयावर कितीचा नफा झाला? 1,560 रुपये. आता नफ्याचे सुद्धा मिळून नफ्याची किंमत आणि आधी घेतलेली किंमत या दोघांना मिळून त्याने पुन्हा एक वस्तू घेतली. या दोघांना मिळवायचं आहे. किती आहे बघा, हा 0 येणार. बघा हा इथे 0 येणार. नंतर हा सुद्धा 6 येणार. आता इथे 5 अधिक 5 10 आणि ते एक हात आला तर 8. लक्षात आलं काय केलेलं आहे मी? बघा 6,500 मध्ये जो नफा झाला होता किती झालेला होता? 1560. या दोघांना मी मिळवलं तर मला भेटलेलं आहे 8,060. आता इतक्या रुपयात पुन्हा त्याने काय केलेली आहे? एक वस्तू घेतली आणि ती कितीने विकली? 20% तोट्याने. तर इथनं आपण 20% तोटा काढणार आहोत. बघा 20% तोटा कसा काढला तुम्ही? तुम्हाला माहित आहे 20%ची किंमत काय होते फ्रॅक्शनमध्ये? 1/5. काय होते? 1/5. तर तुम्ही 1/5 ने याला भागून टाका. तर बघा 16 85 आणि 12 65. तर कितीचा नुकसान झालेला आहे त्याला? 1612चा. कितीचा नुकसान झाला? 1612चा. कोणावर झालेला आहे? 1560 वर. तर इथनं वजा करा त्याला, तर तुम्हाला माहिती होणार त्याला नुकसान 52 रुपयाचा झालेला आहे. त्याला तोटा किती रुपयाचा झालेला आहे? 52 रुपयाचा. बघा एक वेळा या प्रॉब्लेमला समजून घ्या, कारण महत्त्वपूर्ण प्रॉब्लेम ठरू शकतो तुमच्या पोलीस भरतीसाठी. बघा एक सुमित होता ज्याने एक वस्तू 6,500 रुपयाला घेतली आणि ती वस्तू त्याने 24% नफ्याने विकली. तर जेव्हा त्याने ती वस्तू 24% नफ्याने विकली तेव्हा त्याला किती रुपये नफा झाला? 1560 रुपये नफा झाला. आणि तुमची जी वस्तू घेतलेली होती 6500 मध्ये आणि 1560 मध्ये, या दोघांना मिळून त्याने पुन्हा एक वस्तू घेतली. जेव्हा त्याच्याकडे किती रुपये झाले होते? 8,060 रुपये झाले होते. आणि या 8,060 रुपयाच्या वस्तूला त्याने 20% तोट्याने विकली. आता 20%ची व्हॅल्यू ही फ्रॅक्शनमध्ये 1/5 होते. तर आपण या 5 ने याला भाग केला. 16 85 आणि 12 65. तर हे आले आपल्याला किती रुपये आले? हे आलेले आहे आपल्याला 1612 रुपये. 1612 रुपये मधून आपण काय केलेलं आहे? जो आधी नफा झालेला होता त्याला वजा केलं. तर आपल्याला माहित झालं त्याला व्यवहारात तोटा झालेला आहे 52 रुपयाचा. नेक्स्ट बघा x चा पावर 3/5 भागेला 33 बरोबर 3/x 2/5. ठीक आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. तर बघा हा जो इथे 3 आहे हा इथे सॉरी हे जे 33 आहे हे इथे गुणिला जाणार आणि हे जे इथे भागेला आहे हे इथे गुणिला येणार. तर काय होणार आहे? x 3/5
एक्स 3/5 गुणेला एक्स 2/5 बरोबर 33 गुणेला 3, 33 गुणेला 3. तर काय होणार आहे बघा. बघा आता बेस कसा आहे सारखा, तर वरच्या वाल्यांची काय होते ॲडिशन. वरच्या वाल्यांची काय होणार आहे ॲडिशन. 3/5 अधिक 2/5 बरोबर हे 99 आलेले आहे. नंतर बघा पुन्हा आता काय होणार आहे एक्स 5/5 बरोबर 99. आता याला तुम्ही कट करू शकता. तर एक्स बरोबर किती भेटलेला आहे एक्सचा पॉवर 1 बरोबर 99. तर इथे आपला राईट आन्सर काय होणार आहे 99. बघा नेक्स्ट तरुण आणि वरुण. तरुण आणि वरुण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. तरुण आणि वरुण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. हा तुमचा तरुण, हा तुमचा वरुण. ठीक आहे 3:7 आहे तरुण आणि वरुणचं. 4 वर्षानंतर वरुणचे वय 39 वर्ष होते. 4 वर्षानंतर वरुणचे वय 39 वर्ष होते. तर 4 वर्षाआधी तरुणचे वय काय होते. बघा आज तरुण कितीचा आहे 7चा आणि 4 वर्षानंतर तो कितीचा होतो म्हणते 39चा. म्हणजे तो आज मी जर 4 वजा केले तर मला माहिती होणार तो आज 35चा आहे. ठीक आहे म्हणजे 7 बरोबर किती भेटले आपल्याला 7 बरोबर 35. तर याला मी कट केलं तर मला भेटणार 1 बरोबर 5. 7×5 35. ठीक आहे 1 बरोबर 5. आणि मी आजवर गेलो तरुणच्या आजच्या वयावर गेलो तर मला काय माहिती पडणार की काय माहिती पडणार तरुणचा हिस्सा 3 आहे. तर गुणेला 3 केलं तर मला भेटलेलं आहे तरुण आजचं वय तरुणचं किती भेटलेलं आहे 15. आता आपल्याला विचारताना त्याने काय विचारलं 4 वर्षाआधीचे तरुणचे वय. तर यामधून 4 वजा करा तुम्हाला तुमचा आन्सर 11 भेटेल. नेक्स्ट बघा रवी रोज 350 मीटर धावतो आणि मंगळवारी तो 500 मीटर धावतो. तर तो 2 आठवड्यात किती किलोमीटर धावतो. आठवडा सोमवारपासून सुरू होतो. आठवडा जो आहे तो सोमवारपासून होतो सुरू. बघा एका आठवड्यात किती दिवस राहतात. एका आठवड्यात किती दिवस राहतात 7 दिवस. किती दिवस राहतात 7 दिवस. ज्यामध्ये तो 6 दिवस कसा धावत आहे 350 मीटरने. 350 मीटरने तो 6 दिवस धावत आहे. असा तो किती दिवस धावत आहे 2 आठवडे. म्हणजे टोटल तो 12 दिवस 350 मीटरने धावत आहे. तर बघा याच्या डबल करा किती येणार 700 आणि याच्या अर्धे किती येणार 6. साईनसाठी 42 म्हणजे किती धावला तो 4200 मीटर. 4200 मीटर. आणि जे राहिलेले 2 दिवस आहे म्हणजे मंगळवार त्या दिवशी तो 500 धावतो. असा तो 2 मंगळवारी किती धावला 1000 धावला. 500 अधिक 500 1000 म्हणजे टोटल किती धावला तो 1000. तर आता तुम्ही जर याची टोटल केली तर तुम्हाला 52,000 मीटर भेटेल. 52,000 मीटर भेटेल. ठीक आहे सॉरी 5200 मीटर भेटेल. काय भेटणार 5200 मीटर. तर तुम्हाला याचा किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला 1000ने काय करावं लागेल भाग करावा लागेल. तर तुम्हाला काय भेटणार आहे 5.2 किलोमीटर धावला म्हणून तो लक्षात आलेला आहे 5.2. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे प्रॉब्लेम क्लिअर होत असेल. फक्त व्हिडिओला पूर्णपणे पहा जेणेकरून जितकेही मी इथे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होणार आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरू शकणार. नेक्स्ट बघा 3 वर्षाचे सरळ व्याज हे 25,000 मुद्दलीवर 3/25 मिळते. तर व्याजदर किती. आपल्याला काय दिलेलं आहे काय म्हणत आहे तो बघा 25,000 रुपयावर ही आपली काय आहे मुद्दल आहे. यावर 3 वर्षाचे सरळ व्याज जे किती भेटतात 3/25 भेटतात. कोणाच्या मुद्दलीवर. मुद्दलीवर 3/25 भेटतात म्हणते 3 वर्षाचे. तर आपल्याला व्याज किती भेटत आहे हे आपल्याला इथनं माहिती होणार. 25 × 25 ठीक आहे. एक आलेला आहे 1 गुणेला 3 3000. 3 वर्षाचा व्याज किती भेटला त्याला 3 वर्षाचा व्याज 3000. तर एका वर्षाचा व्याज जर मी काढला तर किती भेटला 1000. ठीक आहे. बघा पुन्हा 3 वर्षाचे सरळ व्याज हे 25,000 मुद्दलीवर 3/25 भेटतात. तर सरळ व्याजाचे दर किती. तर बघा आपल्याला आपण काय केलेलं आहे मुद्दल होती 25,000 ज्याच्या आपल्याला जो व्याज होता तो किती भेटत होता 3/25 भेटत होता त्याचा. तर इथनं आपण 3 बरोबर 3000 काढलेला आहे. तर 1 बरोबर 1000. एका वर्षाचं किती आलेलं आहे 1000. कोणावर 1000 रुपये भेटत आहे 25,000वर. कोणावर 25,000वर आणि कशामध्ये टक्केमध्ये विचारलेला आहे गुणेला 100.
बघा हे 2 झिरो इथनं आपण कट केले आणि हा 1 झिरो इथनं कट केला आणि 25 चौक 100 तर किती टक्के 4%. लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे 3चा वर्गमूळ 42,875 घनमूळ दिलेला आहे आपल्याला. घनमुळामध्ये किती आहे 42,875 आहे आणि वजा x बरोबर 21. आता तुम्हाला घनमूळ काढता येणे महत्त्वाचं आहे. बघा घनमूळ कशा पद्धतीने काढता येते. हा जो इथे 5 आहे हा कोणाच्या घनाच्या शेवटी येतो 5च्या घनाच्या शेवटी 5 येतो म्हणून इथे मी 5 लिहिलेला आहे. आता तुम्हाला घनमूळ काढताना हे 3 जी संख्या आहे ही सोडायची आहे. आता राहिलेल्या ज्या 2 संख्या आहे त्या कोणाच्या घनाच्या मध्यात येतात. बघा 3चा घन 27 आणि 4चा घन किती होतो 64 म्हणजे तो कोणाच्या मध्यात येणार आहे इथे मध्यात येणार आहे. तर तो 4 तर येऊ शकत नाही कारण 4 जेव्हा गेला तर 64 भेटणार आणि आपल्याला किती पाहिजे 42. तर इथे आपला जो मधातला व्हॅल्यू आहे तो कोणता राहणार 3. लक्षात आलेला आहे. तर याचं घन किती आलेलं आहे 35. बघा जर तुम्हाला काढता येत नसेल तर यावर सुद्धा मी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. आपण तो व्हिडिओ पाहू शकता डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आणि तेच मी बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथमध्ये हा व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. ती प्लेलिस्ट नक्की पहा जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर. आता बघा 35 वजा x बरोबर 21 आहे. हे जे 35 आहे हे या साईडला गेले तर वजा होणार 21. हे वजा केले आपण 35 मधून किती आलेले आहे 14 वजाचे. आता हा या साईडला वजा आहे या साईडला वजा आहे तर x बरोबर किती येणार 14. लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे एका महाविद्यालयात कला आणि वाणिज्यामध्ये मुलांचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 आहे. त्या महाविद्यालयात नवीन 65 मुले वाणिज्य विभागात येतात तेव्हा गुणोत्तर 8:11 होते. तर कला विभागात किती मुले आहे. बघा एक महाविद्यालय आहे जिथे कला आणि वाणिज्य आहे. कला आणि वाणिज्य आहे. ठीक आहे. असे 2 विभाग आहे कला आणि वाणिज्य. ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे मुलांचे जे गुणोत्तर आहेत ते 4:5 आहे. काय आहे 4:5. त्या महाविद्यालयात नवीन 65 मुले वाणिज्य विभागात आली. नवीन जे मुले आहेत ते कशामध्ये आली वाणिज्य विभागात. तर वाणिज्य विभागात आल्यामुळे आता नवीन रेशो काय भेटलेला आहे 8:11. ठीक आहे. याला बघा आता कशा पद्धतीने काढूया. याला काढण्याच्या 2 पद्धती आहे पण मी तुम्हाला इथे एकदम जी खतरनाक पद्धत आहे म्हणजे जी चांगली पद्धत आहे स्मार्ट वर्क करण्याची ती पद्धत मी इथे तुम्हाला सांगणार आहो. बघा आलेले विद्यार्थी कशामध्ये आले वाणिज्यामध्ये. आता वाणिज्यामध्ये ते विद्यार्थी आले तर आपले जे कला विषय होते म्हणजे जे कला विभाग होतं त्यावर काही परिणाम व्हायला हवं होतं का नाही ना. मग तो 4च्या ऐवजी 8 झाला. तर आपल्याला आपलं जे कला आहे त्याला काय करायचं आहे जे आपलं कला विभाग आहे त्याला सारखं करायचं आहे. लक्षात आलं. आलेले जे विद्यार्थी आहेत ते कशामध्ये आले वाणिज्यामध्ये. तर वाणिज्याचा रेशोमध्ये फरक झाला तर चालेल पण आपल्याला कलामध्ये जो रेशो होता तो चेंज व्हायला हवा होता का. म्हणजे आधी 4 आहे तर आता सुद्धा 4 असायला पाहिजे होते पण असं झालं का नाही. म्हणून आपण याला या कला विषयाला काय करूया सारखं करूया. आता सारखं करण्यासाठी बघा इथे 8 आहे इथे 4 आहे तर याला जर मी 2 ने गुणलं तर मला किती भेटणार 8. लक्षात आलं. तर याला मी 2 ने गुणत आहोत तर याला सुद्धा मला 2 ने गुणावं लागेल. तुम्हाला माहित आहे दोन्ही बाजूला गुणाकार करावा लागतं किंवा दोन्ही बाजूला ॲडिशन करावी लागते. तर इथे याचं किती होणार आहे 10. तर आता जे नवीन गुणोत्तर आहे ते काय भेटलेलं आहे आपल्याला 8 10 8 11. आता हे बघा वाणिज्यामध्ये काय फरक झालेला आहे 65 नवीन विद्यार्थी 10 अगोदर होते आता 11 झाले म्हणजे 1 वाढला आणि 1 ची किंमत किती दिली त्याने 65. 1 ची किंमत किती दिली त्याने 65. ठीक आहे. आता 1 बरोबर 65 तर त्याने आपल्याला विचारलेलं काय आहे कला विभागात किती मुले आहे. काय विचारलेलं आहे कला विभागात किती मुले आहे. आपल्याला दिसत आहे कला विभागात 8 आहे तर 65 गुणिले 8 करा. काय करणार तुम्ही याच्या डबल 65च्या डबल 130 आणि याच्या अर्धे किती येणार 40. याच्या अर्धे 4 येणार आहे ना 8च्या. आता 13 गुणिले 4 करणं एकदम सोपं आहे. 13 चौक 52 म्हणजे 520 येणार. किती येणार 520. बघा तुम्हाला जी पद्धत माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो. बघा आधी जे गुणोत्तर होतं ते 4x आणि 4x आणि 5x होतं. ज्यामध्ये
जे तुमचं वाणिज्य आहे ते 5x होतं, तर त्या वाणिज्यामध्ये आणखी 65 विद्यार्थी आले, तर तुमचं नवीन रेशो काय झाला, 8:11 झालेला आहे. तुम्ही या 11ला या साईडला न्या तर काय होणार आहे बघा, 44x बरोबर 40x बरोबर 40x आणि अधिक काय येणार आहे, अधिक 8 गुणिला 65, 8 गुणिला 65. बघा या 5x आणि 65ला मी या साईडला घेऊन गेलो तर ते किती झाले, 40x. आता 65 गुणिला 8 आपण आताच पाहिलं किती आलेलं आहे, 520 आलेलं आहे. नंतर काय करणार, या 4x या साईडला आणणार तर 4x बरोबर किती येणार, 520. किती येणार, 520. आता काय करणार आहे तुम्ही, याला भाग करा या 4ने, तर x बरोबर किती भेटणार, 130. किती भेटणार, 130. x बरोबर 130. तर तुम्हाला विचारलेलं आहे कला, तर तुमचे बघा इथे कलामध्ये किती आहे, 4x आहे आणि x ची किंमत किती काढली तुम्ही, 130 काढली. तर 4 गुणिला 130 किती येणार, 520. आता ही जी तुमची मेथड आहे ही थोडीशी त्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे, महत्त्वाचं म्हणजे कॅल्क्युलेशन आहे. आणि ही जी मी तुम्हाला मेथड सांगितलेली आहे ही एकदम सोपी आहे. तुम्हाला फक्त काय माहिती होतं बघा, कला विषयाचे आणि वाणिज्य विभागाचे जे रेशो होते ते तुम्हाला 4-5 दिलेले होते. नंतर नवीन मुलं आली वाणिज्यामध्ये, तर तुमचा नवीन रेशो काय झालेला आहे, 8:11. आता आले कशामध्ये, वाणिज्यामध्ये, तर कलावर काही परिणाम व्हायला हवा होता का, नाही ना. म्हणून आपण कलाला काय केलेलं आहे, सारखं इथे 4 होते आणि इथे 8 होते, तर मी वरच्या वाल्याला 2ने मल्टिप्लाय केला तर तो किती झालेला आहे, 8. आणि या साईडला जर आपण 2ने गुणत आहोत तर या साईडला सुद्धा 2ने गुणायचं होतं, तर हे झाले 10. आता आपण पाहिलं 10 आणि 11 मध्ये 1चा फरक झाला. आता हा 1चा फरक जो आहे हा 65 विद्यार्थ्यांचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला विचारलेलं होतं 1 विद्यार्थी बरोबर 65, तर 8 विद्यार्थी बरोबर किती हे आपण इथून काढलेलं आहे. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, अ ब क ड ला काही रक्कम पुढील गुणोत्तराने अनुक्रमे वाटली तेव्हा क ला 3151 रुपये 1351 रुपये मिळतात. 1351 रुपये मिळतात. आणि तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, अ आणि ब ला एकूण किती रुपये मिळतील, अ आणि ब ला एकूण किती रुपये मिळतील हा आपल्याला क्वेश्चन आहे. बघा क ला किती भेटतात, 1351 आणि क चे जे गुणोत्तर आहे ते किती आहे, 7. 7 बरोबर 1351 मिळतात क ला. ठीक आहे. 7 बरोबर क ला किती भेटतात, 1351. तर 1 बरोबर आपण इथनं काढू शकतो, या 7ने याला भाग करा. बघा कितीचा भाग पडणार आहे, बघा 7 × 7, 7 × 9 = 63 आणि 7 × 21. लक्षात आलेलं आहे. असा आपण याला भाग केला. आता 1 बरोबर किती आले, 1 बरोबर 193 आलेले आहे. तर आपल्याला बघा काय विचारलेलं आहे त्या व्यक्तीने, अ आणि ब ला एकूण किती रुपये मिळतील. तर इथे बघा जो अ आहे त्याचा हिस्सा 4 आहे आणि ब चा हिस्सा 9 आहे, म्हणजे दोघांना ऍड केला आपण, 4 + 9 4 + 5 9 झालेले आहे. 4 + 5 9. तर याला 9ने गुणून टाका. लक्षात आलं. 1 बरोबर आपण काढलेलं आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे अ आणि ब च. तर अ चा हिस्सा 4 आहे आणि ब चा हिस्सा 5 आहे. या दोघांना जेव्हा मी ऍड केला तर 9 भेटले. 1 बरोबर 193 होतं, तर 9 बरोबर किती येणार, याला गुणाकार करा. बघा 9 9 × 27, हातचे आले 2, 9 9 81, 81 + 2 83, हातचे आलेले आहे 8, 9 1 9 + 8 17. तर किती भेटलेले आहे, 1737. लक्षात आलेलं आहे, 1737. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला, 4.2 गुणेला 3.5 गुणेला 80 बरोबर x गुणेला 5. तर बघा आपण काय करूया, या 35च्या डबल करूया. या 35च्या डबल म्हणजे 7 आणि याच्या अर्धे करूया. किती येणार, 2.1. लक्षात आलेलं आहे. आणि गुणेला किती आहे, 80. आता ह्या ज्या 80 आहे यावरचा मी 0 कट केला आणि इथचा पॉईंट कट केला. लक्षात आलेलं आहे. इथचा मी 0 कट केलेला आहे आणि इथचा मी पॉईंट कट केलेला आहे. तर आपल्याला काय भेटलं, 21 गुणेला 7 गुणेला 8, 21 गुणेला 7 गुणेला 8 भेटलेला आहे. आता यांचा तुम्ही गुणाकार करा. बघा 21 7 किती होते, 21 7 147 गुणेला 8 करा. किती येणार, गुणेला 8. किंवा याला बघा, याला एक आणखी पद्धत आहे, आपण यापेक्षाही याला सोप्या पद्धतीने करूया. बघा इथे काय दिलेलं आहे, 35 गुणेला 42 गुणेला 80
आणि या साईडला x आहे, या साईडला x आहे आणि 5 आहे. या 5ने मी आधी या 80ला भाग करतो, या 5ने मी आधी या 80ला भाग करतो, तर मला भेटलेले आहे 16. आता मी याच्या डबल करतो, कोणाच्या 3.5च्या डबल करतो, तर किती येणार 7. 3.5च्या डबल 7 आणि या 4.2च्या अर्धे करतो म्हणजे किती येणार 2.1 येणार. किती येणार 2.1. आता बघा इथे काय करूया आपण, या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा किंवा या दोघांचा गुणाकार करा तरी सोपं होणार आहे. 21 साती 147. आता हा पॉईंट आहे, हा इथे पॉईंट दिला आणि गुणेला 16 केले, गुणेला 16 केले. यांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि कमेंटमध्ये मला याचं नक्की आन्सर सांगा, यांचा गुणाकार काय आलेला आहे. आणि इथे तुम्हाला ऑप्शन सुद्धा आहे. नेक्स्ट बघा जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल किंवा तुमचा इतक्यात कंबाईनचा पेपर सुद्धा आलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला हे फक्त मनासाठी आहे पोलीस भरती. ॲक्च्युअलमध्ये हे कंबाईनसाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर. काय म्हटलेलं आहे, पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आहे जे महाराष्ट्र राज्यातील आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे ज्याही चालू घडामोडीतील प्रश्न आहे, जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे जेही चालू घडामोडींमधील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यावरचे ते सर्व मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहो. हा माझा भाग 1 आहे ज्यामध्ये मी 50 क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहे. असे मी तुम्हाला 3 भाग प्रोव्हाइड करणार आहो, तुमच्या कंबाईन पेपरच्या अगोदर आणि तुमच्या पोलीस भरतीच्या अगोदर. तर जर आपल्याला ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करणं इथे बहुत गरजेचं आहे, कारण मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन इझिली प्राप्त होणार. नेक्स्ट बघा एक गाडी 30 किलोमीटर अंतर 25 मिनिटात पूर्ण करते. एक गाडी 30 किलोमीटर अंतर 25 मिनिटात पूर्ण करते. ठीक आहे. नंतर बघा काय म्हटलेलं आहे, आणि राहिलेले अंतर 100 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे ज्याला 75 मिनिटात पार करते. म्हणजे राहिलेलं अंतर यानी की 100 अधिक करूया आपण आणि भागेला 75 मिनिटं घेतो हा. तर गाडीचा सरासरी वेग आता काय विचारलेला आहे, गाडीचा सरासरी वेग आणि कशामध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये. आपल्या दिलेला कशामध्ये आहे, मिनिटमध्ये दिलेला आहे. तर मी काय करतो, आधी एकूण डिस्टन्स किती आहे 130 आणि किती मिनिटं लागले टोटल करा. किती मिनिटं लागले 100 मिनिटं. किती मिनिटं लागले 100 मिनिटं. 130 टोटल अंतर आहे आणि 100 मिनिटं लागले. जर मला या 100चे मिनिटाचं कन्वर्ट मला तासामध्ये करायचं आहे तर मी याला 60ने भागणार, याला 60ने भागणार. तर काय होणार आहे 130 गुणेला 60 भागेला 100. बघा एक वेळा पुन्हा समजून घ्या. एक व्यक्ती आहे जो गाडीनं जाते आणि गाडीने जेव्हा जातो तेव्हा 30 किलोमीटर अंतर 25 मिनिटात पार करतो आणि त्यामधलं राहिलेलं जे अंतर आहे 100 किलोमीटर तो 75 मिनिटात पार करतो. 100 किलोमीटर 75 मिनिटात पार करतो आणि 30 किलोमीटर 25 मिनिटात पार करतो. तर आपल्याला विचारलं त्या गाडीचा सरासरी वेग किती आणि तेही ताशी पर तासमध्ये. तर आपल्याला माहिती पडलं तो व्यक्ती 130 अंतर चालतो, 130 किलोमीटर अंतर चालतो. कितीनं 25 मिनिटं घेतो आणि 75 मिनिटं घेतो. तर दोन्ही किती झाले 100 मिनिटं. आता आपल्याला जो विचारलेला प्रॉब्लेम आहे तो ताशीमध्ये विचारलेला आहे आन्सर. तर याला आपण 60ने इथे भाग केला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर हे जे इथे भागेला आहे हे इथे गुणेला गेले. तर 130 गुणेला 60 भागेला 100. आता हा 0 इथे कट केला तर 13 सख 78 किती आलेले आहेत 13 सख 78 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, काही रक्कम रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये अनुक्रमे 9, 8, 11 याप्रमाणे वाटली. काही रक्कम रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये अनुक्रमे 9, 8, 11 याप्रमाणे वाटली. जर रमेश हा सुरेशपेक्षा 4600 रुपये कमी घेतो तर ती रक्कम कोणती. बघा रमेश आहे आपला आणि सुरेश आहे ज्यांच्यामध्ये 9, 8, 11 याप्रमाणे एक रक्कम वाटलेली आहे. आता जो रमेश आहे तो सुरेशपेक्षा किती कमी घेतो 4600 रुपये कमी घेतो. किती कमी घेतो 4600. तर या दोघांमध्ये फरक पहा तुम्ही, रेशोमध्ये कितीचा आहे 2चा आणि याची किंमत आपल्याला किती दिली 4600. लक्षात आलेलं आहे.
बघा आपल्याला दोघांमधला फरक दिलेला होता 4600 आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं होतं. तर गुणोत्तरामधला फरक किती आहे 2चा. तर तीच रक्कम कोणाबरोबर दाखवली आपण 4600 बरोबर 2 दाखवले. लक्षात आला. तर 1 बरोबर आपण इथनं काढू शकतो. याला भाग करा, कितीचा भाग बसणार 2300चा. लक्षात आलं. आता 1 बरोबर 2300. तर आपल्याला विचारताना काय विचारलं तर ती रक्कम कोणती, ती रक्कम कोणती म्हणजे टोटल रक्कम विचारलेली आहे. तर टोटल किती आहे 9 अधिक 11 किती झाले 20. टोटल रक्कम किती आहे 20 आहे. तर 20 ने याला गुणा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल 46,000. किती भेटणार 46,000. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. राधा ही 45 रुपये, 75 रुपये, 100 रुपये याप्रमाणे काही वस्तू विकत घेते. शेवटी ती एकूण 3080 रुपये खर्च करते. तर तिने किती वस्तू घेतल्या, तर तिने किती वस्तू घेतल्या. बघा 45 रुपये, 75 रुपये आणि 100 रुपये अशी ती टोटल खर्च करते. आणि टोटल रुपये किती खर्च करते, तिने 3 वस्तूवर 45, 75 आणि 100 रुपये खर्च केले. आणि टोटल किती रुपये खर्च केले 3080 रुपये. ते यांची तुम्ही बेरीज करा. बघा हा जो 5 आहे यामध्ये ठेवा, म्हणजे 50, 50 अधिक 70 120, 120 अधिक 100 220. 220 रुपये ती खर्च करते एकूण. ठीक आहे. ज्यामध्ये ती किती हजार रुपयाच्या वस्तू घेते 3080च्या वस्तू घेते. तर आपल्याला माहिती पडणार वस्तू किती आहे. बघा 22 ने याला भाग करा. 22 एक 22, 8 राहिले, 22 चौक किती आलेला आहे 14 वस्तू घेणार ती. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. सरळ व्याजदराने 1500 रुपयावर 4 वर्षाचे व्याज 1500 रुपये, 7500 रुपयावर 4 वर्षाचे सरळ व्याज किती भेटत आहे 1500 रुपये मिळत आहे. तर त्या रकमेवर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. सरळ व्याज दराने 7500 रुपयावर 4 वर्षाचे 1500 रुपये व्याज मिळत आहे. तर त्या रकमेवर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा आपल्याला क्वेश्चन आहे. बघा 4 वर्षाचे किती रुपये भेटत आहे, 4 वर्षाचे किती रुपये भेटत आहे 1500 रुपये भेटत आहे व्याज. तर एका वर्षाचा व्याज किती आपण इथनं काढू शकतो. बघा 4 ने याला भाग करा. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 राहिले किती 3 4 7 आणि 5 येणार म्हणजे 375. एका वर्षाचा व्याज किती भेटला 375. कुणावर 7500 वर म्हणजे 7500 वर किती व्याज भेटला 375. तर आपण किती टक्के काढू शकतो इथनं गुणिले 100 करा. हा झिरो इथं आपण कट केलेला आहे. 25 चा भाग जातो 25 त्रिक 25 एक 25 आणि राहिले 12. तर 25 पंच किती झाले 15. आता यात 15ला 3चा भाग जातो 3 5 15. तर किती 5% आलेला आहे. किती टक्के आलेला आहे 5%. एका वर्षाचा व्याज दर किती आहे 5. तर आपल्याला काय विचारलेलं आहे 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती भेटेल. 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती भेटेल. बघा 5% दराने 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. आता सांगा मला 5% दर आहे तर तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे 5% दराची काय होते 1/20 होते. काय होते 1/20 ही 5% दराची किंमत आली. आता आपल्याला 2 वर्षासाठी द्यायचं आहे तुमचा चक्रवाढ व्याज. तर पहिल्या वर्षी मी त्याला त्याच्याकडून 20 रुपये घेतले आणि त्याला रिटर्न करताना 21 रुपये केले. लक्षात आलं. 20 रुपये घेतले आणि 21 रुपये रिटर्न केले म्हणजे टोटल मी रुपये 400 घेतले आणि दिले किती 441. तर या दोघांमधला फरक किती आहे 41 आणि हाच आपला चक्रवाढ व्याज आहे. हाच आपला काय आहे चक्रवाढ व्याज. आता बघा आपली जी रक्कम होती ती किती होती 7500. किती होती 7500. 400 बरोबर 7500. तर हे 2 झिरो मी इथे कट केले. आता 4 बरोबर किती आलेला आहे 75. 4 बरोबर किती आलेला आहे 75. तर मी 1 बरोबर किती हे काढू शकतो कारण आत्ताच काढलेलं आहे. 1 बरोबर किती हे मी इथनं काढू शकतो. तर किती येणार आहे 1 बरोबर. बघा 4 ने याला भाग करा. लक्षात आलं 4 ने याला भाग करायचा आहे. आता आपल्याला 4 ने याला जेव्हा आपण भाग केला तेव्हा कितीचा भाग बसणार आहे 75 ला. बघा 4 1 4, 4 1 4 नंतर पुन्हा 8 आणि आता किती येणार आहे 4 1 4 8 आणखी राहिले किती 4 1 4 3 राहिले होते. पुन्हा 4 8 32 पुन्हा 2 राहिले. सॉरी
पुन्हा 3 राहिले, पुन्हा 7चा भाग दिला आणि पुन्हा 5चा भाग दिला, तर किती आलेले आहे 1 बरोबर 18.75. तर 41 बरोबर किती? 41ने याला आपल्याला गुणायची गरज नाही, कारण बघा इथे ऑप्शन जे आहेत त्यानुसार आपण इथे जाऊया. बघा एक ऑप्शन आहे 587, एक ऑप्शन आहे 678, एक ऑप्शन आहे 778, एक ऑप्शन आहे 557. तर इथे बघा आपण जर एकदम डायरेक्ट गुणाकार केला तर आपल्याला माहिती होणार. 18ने याला गुणाकार करा तर आपली व्हॅल्यू माहिती होणार. 18 × 18 म्हणजे 8 येणार आहे. आणि 18 × 18 1 राहिला, 18 चौक 72, 72 आणि 1 73. आता बघा 700च्या वर कोणती संख्या आहे? इथे 700च्या वर कोणती संख्या आहे? केवळ एक संख्या आहे. तर इथे आपला राईट आन्सर आलेला आहे. बघा या प्रॉब्लेमला समजून घ्या एक वेळा, कारण हा प्रॉब्लेम मस्त आहे आणि हाय लेवलचा प्रॉब्लेम आहे. बघा सरळ व्याज दराने 7,500 रुपयावर 4 वर्षाचा व्याज किती भेटतो? 1500 रुपये. तर त्या रकमेवर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढायचं आहे की त्याला जो व्याज भेटत होता 4 वर्षाचा तो किती टक्क्याने भेटत होता हे काढलं. तर 4 वर्षाचे 1500 रुपये घेत आहे, तर एका वर्षामध्ये तो किती रुपये घेत आहे हे आपण काढलं. एका वर्षामध्ये तो किती रुपये घेत आहे? 375 रुपये घेत आहे. एका वर्षामध्ये 375 रुपये घेत आहे. ठीक आहे. आता एका वर्षामध्ये 375 रुपये घेत आहे कोणावर? 7,500 वर. तर इथनं आपण टक्के काढले तर टक्के किती भेटले? 5% दराने. आता 5%ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे फ्रॅक्शनमध्ये 1/20 होते. किती होते? 1/20. तर बघा आधी आपली किंमत 20 होती, आता ती किती? 1ने वाढली. आधी आपली किंमत 20 होती, ती आता 1ने वाढली. म्हणजे मी ज्याच्याकडून 20 रुपये घेतले होते आता त्याला किती रुपये द्यायचे आहे? मला 21 रुपये. तर 20 21 किती वर्ष? 2 वर्ष. 20 21 या दोघांचा मी इथे गुणाकार केला तो 400 आला आणि या दोघांचा गुणाकार केला जो 441 आला आणि यामधला जो फरक काढला मी तो किती आलेला आहे? 41. हाच माझा चक्रवाढ व्याज आहे. तर बघा 400 बरोबर आपल्याला रक्कम किती दिली होती? 7,500. तर मी हे 2 झिरो इथनं कट केले तर 4 बरोबर किती आले? 75. त्याला भाग केला तर किती आले? 18.75. तर आपल्याला पाहिजे होते 41. 41ने मी याला गुणलं तर याला गुणायची गरज नाही भासली आपल्याला पूर्णपणे, कारण आपण जेव्हा ऑप्शन पाहिले तेव्हा फक्त 18ने आपण गुणलं तर आपल्याला माहिती पडलं जे सर्व ऑप्शन आहे ते 700च्या खाली आहे आणि फक्त एक ऑप्शन जो 700 मध्ये होता तो आपला राईट आन्सर झालेला आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे? वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षानंतर वडिलांची मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचे जे वय आहे 5 वर्षानंतर ते तिप्पट होतात. ठीक आहे. तर वडिलांचे सध्याचे वय किती? 5 वर्षानंतर जे आपले वडील आहे ते कसे होतात? तिप्पट होतात. कुणाच्या? मुलाच्या. मुलाच्या तिप्पट म्हणजे मुलगा 1 तर वडील 3. हे 5 वर्षानंतर. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही इथनं 10 वर्षानंतर जा किंवा 12 वर्षात समोर जा किंवा 50 वर्षासमोर जा तर तुमच्या वयामधला जो फरक आहे तो नेहमीच सारखा राहणार. तर इथे बघा वडील आणि मुलगा यांच्या वयाचे किती फरक होते? 30. कारण म्हटलेलं काय होतं? वडील हे 30 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे शेवटी जेव्हा आपण मुलाला कमी केलं तेव्हाच आपल्याला माहिती होणार वडील किती मोठे आहे. तर हा जो फरक आहे हा कितीचा होता? 30चा. तर इथे आपण पाहिलं गुणोत्तरामध्ये 5 वर्षानंतर त्यांचा फरक किती झाला? 2चा. गुणोत्तरामध्ये 2चा फरक आहे जो 30च्या बरोबर आहे. तर 1 बरोबर किती येणार? 1 बरोबर 15 येणार. 1 बरोबर 15. तर 5 वर्षानंतर त्यांचं किती आहे? 45. त्यांच्या वडिलांचं 45. आता आपल्याला विचारलेलं आहे सध्या, म्हणजे अगोदर जावं लागेल तर 5 इथनं कमी करा तर किती आले वडील? 40. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे? अ ब क यांनी एका व्यवसायात प्रत्येकी रुपये 1,20,000 1,35,000 1,50,000 रुपये गुंतवणूक केली तर झालेला नफा किती आहे? 56,700 रुपये आहे आणि हा नफा वाटायचा आहे. तर क चा वाटा किती येणार हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा अने किती रुपये गुंतवले? 1,20,000. इथे बघा मी हे झिरो कट करू शकतो. इथे सुद्धा इथे 3 झिरो आपण कट करू शकतो. इथे 3 इथे 3. मग काय राहिलं? 120. ब काय राहिला? 135 आणि तुमचा जो क आहे तो किती राहिला? 150. आता या सर्वांना बघा 15चा भाग जातो तर 8 15 8 20 15 9 आणि 15 10. लक्षात आलं. तर टोटल किती आहे? टोटल बघा किती आली? या तिघांना तुम्ही ऍड केलं तर 27 भेटणार. आता हे 27 बरोबर एकूण नफा किती आहे? 56,700
किती आहे 56,700. यात 27ने याला तुम्ही भाग करा. 27 एक 27, 27 दोन्ही 54, राहिले 2, पुन्हा 27 एक 27, तर 2100. 1 बरोबर 2100. तर आता आपल्याला विचारलेला कोणाचा आहे? क चा नफा. कोणाचा नफा? क चा नफा विचारलेला आहे. तर क च्या हिश्श्यात 10 आहे, तर याला मी 10 ने गुणलं तर याला सुद्धा 10 ने गुणावं लागेल, तर 21,000 मला आन्सर भेटेल. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. 2 नळ अ आणि ब एका टाकीला भरण्यासाठी अनुक्रमे 36 व 45 तास लावतात. 36 व 45 तास लावतात. अ हा किती तास लावतो? 36 तास. अ हा 36 तास लावतो, ठीक आहे. आणि जो तुमचा ब आहे तो किती तास लावतो? तो 45 तास लावतो, ठीक आहे. जो तुमचा ब आहे तो किती लावतो? 45. या दोघांचा लसावी जर काढला तर तो किती येणार? 180. म्हणजे टोटल काम किती आलेलं आहे तुमचं? 180. ज्या 180 कामाला करण्यासाठी अ ला 36 तास लागतात, तर अ ला जर 36 तास लागत असेल तर याचा अर्थ तो एका तासात किती काम करतो हे भेटणार. या 180 ला 36 ने भाग केलं तर कितीचा भाग बसणार? 5चा. आणि या 45 तासामध्ये ब हा ती टाकी भरतो, तर एका तासामध्ये किती भरतो हे माहिती करण्यासाठी 180 ला 45 ने भाग केला तर 4 आले. किती आले? 4. आता तुम्हाला माहित झालं अ हा एका तासात 5 टाकी भरतो, ब हा एका तासात 4 टाकी भरतो. तर दोघांनाही एकाच सोबत सुरू केलं तर हे टाकी किती भरणार? 9. एका तासात 9 भरणार. आता टाकी भरायची किती होती? 180. तर याला भाग करा. 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 आणि तो 0 म्हणजे 20. किती तास लागणार दोघांना? 20 तास. नेक्स्ट बघा अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर अ हा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करणार? बघा तुमचा अ आहे आणि हा तुमचा ब आहे. अ आणि ब हे दिलेले आहे. अ हा ब च्या दुप्पट आहे. अ कसा आहे? दुप्पट. ब 1 असेल तर अ 2 असेल. तर एकूण काम करण्याची जी क्षमता आहे ती कशी आहे? 3. आणि 3 च्या क्षमतेने ते किती दिवस काम करतात? 18 दिवस. 3 च्या क्षमतेने ते किती दिवस काम करतात? 18 दिवस. तर तुम्हाला माहिती पडलं काम किती होतं? 54. काम किती होतं? 54. आता एकटा अ या कामाला करणार जो कितीच्या स्पीडनं करत आहे? 2च्या कॅपॅसिटीनं तो काम करत आहे, तर याला 2 ने भाग करा. किती भेटणार? 27. किती भेटणार? 27. अ किती दिवसात काम करेल? तो एकटा 27 दिवसात. जर ब विचारलेला असता तर आपण ब ची कॅपॅसिटी किती आहे? 1. तर 1 ने इथे आपण भागलेलं असतं, तर किती आलं असतं? ब चं 54 दिवस. किती आलेलं असतं? 54 दिवस. नेक्स्ट बघा जानेवारी ते जून 2021 ज्या चर्चित महिला आहे त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. असे मी तुम्हाला 3 भाग केलेले आहे. आणि जर तुम्ही हे खरोखर 3 भाग पाहिले तर इथून 4 किंवा 5 क्वेश्चन तुमच्या पेपरला पाहायला भेटेल. जानेवारी ते जून पर्यंतच्या ज्याही चर्चित महिला होत्या या इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. नक्की तुम्ही हे भाग पाहून जा, तुमच्या पेपरसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुम्ही याचा भाग पाहू शकता डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन. नेक्स्ट बघा क्रमशः येणाऱ्या 4 संख्यांची सरासरी 27 आहे. क्रमशः येणाऱ्या 4 समसंख्यांची सरासरी किती आहे? 27 आहे. बघा समसंख्यांची सरासरी 27 असं होऊ शकते. तर इथे अगोदर कोणती? ही एक विषम आहे, तर याच्या अगोदर एक सम कोणता आहे? 26. त्याचप्रमाणे 26च्या समोरचा सम 24. या 27च्या नंतरचा सम 28 आणि या 28च्या नंतरचा सम कोणता येणार? 30. तर आता 4 संख्या या झालेल्या आहे तुमच्या, ठीक आहे. या 4 संख्या झालेल्या आहे ज्यांची सरासरी 27 होती. आता तुम्हाला म्हटलेलं आहे सर्वात मोठी संख्या कोणती? तर 30 आहे. कोणती आहे? 30. नेक्स्ट बघा 35 भागेला 1000. 35 भागेला 1000 दिलेला आहे. तर बघा किती झिरो आहे? हे 3 झिरो. 3 झिरो वर जर गेले तर काय होणार? 0.035. तुमचा आन्सर काय येणार आहे? 0.035. नेक्स्ट बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 सेमी आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 सेमी आहे. तर त्याची परिमिती किती? बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूंचा वर्ग म्हणजे साईडचा वर्ग, जो किती आहे? 196 दिलेला आहे. आता बघा याला जर मी एस काढायचा आहे तर मला याला वर्ग काढायचा आहे. एस वरचा वर्ग काढायचा आहे तर याला मी वर्गमूळात टाकणार. तर एस बरोबर किती भेटलं? 196 चा वर्गमूळ 14 राहतो. एस बरोबर 14. तर बघा जे चौरस आहे त्याची जी परिमिती राहते ती काय राहते? 4s राहते.
ठीक आहे, म्हणजे 4 गुणेला बाजू राहते, तर 14 गुणेला 4 करा, किती येणार 56. परिमिती किती आलेली आहे 56. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, 12% दराने 4 वर्षात 12% दराने 4 वर्षात किती रुपये कमवतो तो 408 रुपये व्याज आले तर मुद्दल किती. बघा 12% दर, आता बघा ही आपल्याला जे 408 रुपये आहे हे व्याज आहे आणि आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, SI बरोबर PRT भागेला 100. तर मुद्दल आपल्याला माहीत नाही, दर आपल्याला 12 दिलेला आहे आणि वेळ आपल्याला 4 वर्ष दिलेला आहे आणि भागेला 100 आहे आणि जी मुद्दल आहे ती 408 आहे. तर इथे आपण याला भाग करूया. बघा या 4ने जेव्हा मी याला भाग केला तर काय भेटलेला आहे 4 9 36. ठीक आहे, 4 9 36 राहिले किती 4. आता पुन्हा 4 1 4 करू शकता तुम्ही, पुन्हा काय करू शकता 4 1 4 करू शकता. तर याला पुन्हा 4 1 4 किंवा 4 4 1 4 पुन्हा 4 2 8. बघा एक वेळा पुन्हा मी काय केलेलं आहे, तुम्हाला जो व्याज दिलेला होता तो 408 होता. आता इथे 4 आहे, या 4ने आपण याला भाग केला, 4 1 4 हा 0 आणि 4 2 8 म्हणजे किती आले 102. आता हे इथे भागेला आहे 100, तर इथे काय झाले गुणेला. आता 12 गुणेला x राहिलं, काय राहिलं 12 गुणेला x राहिलं. लक्षात आलं. या 12ने याला भाग करा, 12 8 96 12 8 96 आणि राहिले किती 12 8 96 राहिले 6, तर 12 5 60 आणि तो 1 0. बघा एक वेळा पुन्हा काय काय केलेलं आहे, आपल्याला काय फॉर्म्युला आहे माहिती, SI इक्वल टू काय होतो, SI इक्वल टू PRT म्हणजेच मुद्दल रेट टाइम. तर इथे SI किती दिलेला आहे 408, मुद्दल आपल्याला काढायची आहे, रेट आहे 12 आणि किती वर्षासाठी 4 वर्षासाठी भागेला 100. याला आपण सॉल्व केलं, या 4ने मी अगोदर याला कट केलं तर 102 भेटले. आता हे जे इथे भागेला होते ते 100, ते इथे मी गुणेला आणले आणि भागेला 12 आणले आणि बरोबरला x राहिलं. या 12ने जेव्हा याला कट केलं तर किती भेटले 850. नेक्स्ट बघा इयत्ता 12वी मध्ये गणित या विषयात 148 मुलांपैकी 25% मुलं उत्तीर्ण झाले, तर नापास मुलांची संख्या, नापास किती झाले 75, हे उत्तीर्ण झाले तर नापास 25% झाले. आणि 25%ची किंमत फ्रॅक्शन मध्ये काय राहते, 25%ची किंमत फ्रॅक्शन मध्ये काय राहते 1/4. तर 1/4 करूया म्हणजे आपल्याला ते नापास झालेले विद्यार्थी भेटेल. बघा 4ने याला भाग करा, 4 3 राहिले 2 4 7 म्हणजे किती आले 37, किती आलेले आहे 37. नेक्स्ट बघा हा 2 तास काम करून, काय करत आहे 2 तास काम करत आहे. ठीक आहे, आणि 2 तास काम करून एका कामाला त्याला किती दिवस लागत आहे 10 दिवस. त्याच कामाला हा 5 तास करतो, हा 5 तास काम करतो तेच वालं, तर त्याला किती दिवस लागतात 6 दिवस. इथनं आपल्याला कॅपॅसिटी माहिती होणार. बघा 5 2 10 आणि 2 6, तर गुणेला 2 बरोबर गुणेला 3 राहिलेला आहे. तर मी ला च्या खाली जर आणलं तर काय होणार आहे भागेला बरोबर 3/2. तर ची कॅपॅसिटी किती भेटली 3 आणि ची कॅपॅसिटी किती भेटली 2. ठीक आहे, तर आता आपल्याला या दोघांकडून ते काम करून घ्यायचं आहे, तर किती दिवस लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा दोघं मिळून 5च्या कॅपॅसिटीनं काम करत आहे आणि किती दिवस लागेल त्या कामाला हे आपल्याला माहिती नाही, म्हणून मी इथे डी घेतला. आणि कोणतं काम करायचं आहे, जो काम करत होता 2 तासात 10 दिवस लावत होता. तर याला आपण जेव्हा भाग केला तर 5 2 10 आणि 2 4, तर डी बरोबर किती आलेला आहे 4. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, एका शहराची लोकसंख्या 50,000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या, त्या शहराची लोकसंख्या काय आहे 20% ने कमी होत आहे. ठीक आहे, 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती राहणार. बघा 50,000 लोकसंख्या आहे. ठीक आहे, जी 20% ने कमी होते म्हणजे 80% झाली. ठीक आहे, पुन्हा 20% ने म्हणजे पुन्हा 80% झाली. लक्षात आलं. आता हे 2 0 आपण इथे कट करूया या 4 0 सोबत. आता बघा 80 गुणेला 80 जेव्हा तुम्ही करणार तर तुम्हाला 8 8 64 आणि ते 2 0. आता याला 5 ने गुणायचं आहे, 5 ने याला गुणायचं आहे. तर मी तुम्हाला 5 सोबत सांगितलेलं आहे काय करायचं, 5च्या डबल 10 आणि याच्या अर्धे किती येणार 3200. आता 10 गुणेला 32 करणं म्हणजेच 1 0 पुट करणं, तर किती आन्सर भेटलेला आहे 32,000. किती भेटलेला आहे 32,000.
आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल. जर तुम्हाला सेशन आवडला तर सेशनला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल. थँक्यू.